तुमच्या नजरेत यो जो तिरस्कार आहे त्यामुळेच आम्ही तुमच्या घरात ताठ मानानं उभे आहोत। जोवर तुमच्या नजरेतनं हा तिरस्कार हटत नाही तोवर काय आम्ही तुमच्या घरातनं हटत नाही। करा, पाठ करा। हेच करत आला तुम्ही। का बाहेर आलात तुम्ही इथं? पडला बिडलात म्हणजे? सिक्युरिटी शिक या यांना। आई साहेब, विद्या, हा अगं आवरलं का ग? हो हो आले आले। हा चला, आई अगं मला चहा दे ना। तुझा तू करून घे, सगळ्या गोष्टी हातात नाही मिळणार हा इरा। चला अगं तुम्ही कुठे निघालात? झाला, लावली का नाट? सांग ना कुठे चालला आहात? का सांगायचं का आम्ही तुला? तू सगळ्या गोष्टी आम्हाला सांगून करतेस का? आमच्याकडनं अपेक्षा करतेस ते? इरा, तू जा कॉलेजला, आम्ही जाऊन येतो बाहेर। चला। पण बाबा हो, हे आले का परत खाली? घेऊन जा, वर घेऊन जा। राहू दे। असत्या जा, जग जिंकून या। हा, फॅक्टरीत जाऊन येतो। या पटशिरी जाऊन। येतो। मॅडम चहा आणू तुमच्यासाठी? काय ते? चहा आणू? नाही ना ग, धनाजी देईल की आम्हाला चहा। हो पण ते कामात आहेत ना, त्यांना वेळ लागेल। तुम्हाला लवकर लागतो ना चहा? लवकर मूळ पदावर आलात की तुम्ही? म्हणजे? नाही म्हणजे आम्हाला वाटलं होतं मूळ मूळ रडत बसाल। वाटता तेवढं नाजूक नाही तुम्ही। नाही नाही मॅडम। एक एक रंग कळू लागले की तुमचे। मॅडम गंमत केली हो, गंमत केली। धनाजी दिला आम्हाला चहा। धनाजी, सुनबाईंसाठी पण एक चहा आणा। नाही नको मला। आम्ही सांगितलंय ना व, घ्यायचा इथं चहा। आणि अधिपतींचा डबा तयार करा आणि फॅक्टरीत पाठवा। काय झालं? काय प्रॉब्लेम काय झाला? निखिल माझ्या डोक्यात जातोय। काय केलं आता? मालाची गाडी आली होती, त्याने मला कळवलं सुद्धा नाही। त्याचा त्याने ट्रक रिकामा केला आणि परत पाठवून दिलाय। सिक्युरिटी
सिक्युरिटी. काय झालंय? हा? काय झालं? काय झालं? अहो, तुम्ही काय गोळ्या गोळ्या करताय? त्यांच्या पायाला लागले, एकदा बघा ना. खूप दुखतंय का? थांबा, तुम्ही पाणी प्या आधी. हे घ्या. वहिनीसाहेब, तुम्ही जावा, आम्ही नेतो यांना आत. सर काय सर सर सावकाश. सुनबाई, सावकाश. अगं ए, तू कशा पायी करायली समजा? अगं ताईनं माणसं लावलीत की कामाला, आणि तुला मराठीत सांगितलेलं कळत नाही का ग? बसवायासनी. तू कशा पायी यांच्याशी सारखं सारखं बोलायला जातीस ग? आणि तुम्ही बाहेर कशा आला? का तू घेऊन आलीस त्यासनी? मग आता चला खोलीत. तुम्ही कशाला येता हो सारखं सारखं बाहेर? मला असं वाटतं त्यांना थोडंसं हवेशीर बसू देत. ए बाई, तू नग याच्यामध्ये लक्ष घालूस ग. आता यांची ड्युटी माझ्यावर हाय, मी बघते काय करायचं ते. तू नग सांगूस मला. हा? आणि तू हिथं काय करतेस? तू जा की तुझ्या खोलीत. मॅडम, त्यांच्या ओरडण्याचा आवाज आला म्हणून मी लगेच धावत आले. अगं बाई, ह्या घराला सवय हाय त्यांच्या वरडण्याची, कळलं? आणि हे समजा करे तुझ्यामुळे झालेलं आहे. तू त्यांच्या गोळ्या बंद केल्यास म्हणून हे असं वागायलेत. बघितलास कसे वरडतात? म्हणून यासनी खाली आणत नाही आम्ही. तू बी जा खोलीत, नाहीतर हे आपल्या डोक्यात काहीतरी घालतील. असं नाही करणार ते. अगं तुला जास्त माहिती का मला? तू जा म्हणते ना खोलीत. आणि तुम्ही काय उभायसा? घेऊन जा यासनी खोलीत. जावा. आणि हा, हे घे, डॉक्टरनी गोळ्या दिल्यात, वाढवून दिल्यात त्या गोळ्या. घेऊन जा. जावा जावा जावा, पटापटा जावा. वाह, चला चला चला, जावा लवकर.
आणि तू शेवटचं सांगायला, त्यांच्या वाट्याला जायचं नाहीस, नाहीतर ताई तुझ्याकडे बघून खील. कळलं? कळलं काय? अजून गोळ्या वाढवल्यात. काय मग त्यानं गाडी रिकामी गेली? दरवेळी तू चेक करतो, यावेळी याने चेक केलंय. अरे तुझी सही झाल्याशिवाय माल गोडाऊनला जात नाही. याने सही केल्याने ट्रक परत मोकळा पाठवून दिलाय. हा अधिकार त्याला कोणी दिला रे? त्याच्या मुसक्या योग्य वेळी आवडल्या पाहिजेत. मालक असल्यासारखा वागतोय तो. तो वडगावचा सप्लायर, तो माल नीट नव्हता सप्लाय करत ना, तू काढणार होतास. निखिलने जाऊन त्याला सांगितलं, अरे तुला कोण काढणार आहे, मी आहे ना. असं बोलला तो? आज त्याने माल उतरवलाय, उद्या अजून काहीतरी करेल. तू त्याला कामावरून काढून काय नाही टाकत? आमचे हात अडकले तो. लोड घेऊ नकोस, बोलतो मी त्याच्या संग. हेल्प? त्यांना हेल्प हवी म्हणजे ते नक्कीच कुठल्या तरी त्रासात आहेत. काहीतरी गडबड आहे. पण काय असेल मला कसं कळेल? आणि सतत गोळ्या घ्यायला नको का म्हणतायत ते? नक्की काय झालंय त्यांना? आणि त्यांनी गुपचूप माझ्याकडे मदत मागितली म्हणजे त्यांना इथून बाहेर पडायचं असेल का? काय करू मी? कशी मदत करू त्यांना? हॅलो. हा अक्षू, बाळा कामात आहेस का ग? नाही आई, बोल ना. बरं मग भेटशील का आम्हाला? आत्ता? हो अगं, तुझ्या घराजवळच्या गार्डनच्या तिथे बसलोय समोरच आम्ही. अगं मग घरीच या ना. अक्षू एक मिनिट. हा घरी या म्हणते. नको नको, तिलाच इकडे बोलव. अक्षू ऐक ना, बेटा नको ना, म्हणजे तूच ये ना. हे इराणी हे सगळं असं केलंय ना, तर भुवनेश्वरी मॅडमच्या समोर यायला नको वाटतंय ग आम्हाला आता. तू एक काम कर ना, तू ये ना बेटा इथे. हा ये, आम्ही वाट बघतो. ठीक आहे, मी आले लगेच. आहो, हे फोन ठेवा बरं बॅगमध्ये. ताई, अगं ही सुनबाई काय येडीबिडी झाली का ग? का मुद्दामून करायला काय कळेनाच झालंय? आता काय केलं त्यांनी? अगं बघ की, तू तिला 1000 वेळा सांगितलंस का थोरल्या सरकारांकडे तू लक्ष देऊ न ग, बोलू न ग, पण तरी बी ती जास्तच करते. परत गेलती त्यांच्या खोलीत? नाही नाही, थोरले सरकारच हॉलमध्ये आलते आणि ही बी लगेच त्यांच्या माग आली हॉलमध्ये. आणि मी विचारलं की तू कशाला आली, तर म्हण ओरडण्याचा आवाज आला मला त्यांचा. ताई, आजकाल का नाही थोरले सरकार सारखं सारखं हॉलमध्ये यायलेत. म्हणजे मला तर वाटतंय ही सुनबाईच त्यासनी मुद्दामून बोलवत असेल. काय इथं काय काय घडतंय, काय काय चालतंय हे बघाय. आणि ताई, तुला एक सांगायचं राहिलं. अगं मला काय वाटतंय, थोरले सरकार बी काहीतरी उद्योग करत असतील. म्हणजे? अगं ताई, काल मी बघितलं का नाही, तेव्हा भिंतीवरचा फोटो का नाही जरा हल्ला होता. सुनबाई का नाही सतत त्या फोटो बद्दल काहीतरी विचारत असती आणि तेव्हाच तो फोटो हलतोय बघ. हे दोघं मिळून काय उद्योग तर करत नसतील ना? त्यांनी काही उद्योग करण्याआधी आम्हाला जे करायचंय ते आम्ही करू. जा तू.
सुनबाई लई भूतकाळात घुसल्या तर घात होईल. आता आम्हाला काहीतरी करावंच लागेल. बरं झालं हो ते पैसे मिळाले. आपल्याला अक्षराला देता तरी येतील, नाहीतर हा फार अगं आलीच का? आणि हे बरं एक मिनिट. हा अक्षू बेटा हे ठेव. दिले पैसे इराणी? अगं ती कसली देते, आम्ही हळूच काढून घेतलेत ते. आणि हे आजच्या आज मॅडमना दे पैसे. हो बाबा. अक्षू काय झालं ग? म्हणजे इरामुळे मॅडम आणि तुझ्यात काही प्रॉब्लेम नाही ना झाला? नाही, मग तू एवढी टेन्शन मध्ये का दिसतेस? चारुहास सरांमुळे. का त्यांची तब्येत परत बिघडली का? हो ना, सारखे पॅनिक होतात, हायपर होतात आणि गोळ्या घ्यायला नको म्हणतात. आज तर चक्क त्यांनी मला हेल्प लिहिलेली चिठ्ठी दिली. काय? हो. ना कधी कधी असं वाटायचं की नको राहायला आपण इथे, आपला जीव गुदमरतोय, आपण निघून जाऊया. पण मग आज मी त्यांची हेल्प लिहिलेली चिठ्ठी वाचली आणि मला असं वाटलं की ह्यांना किती गरज आहे माझ्या मदतीची. ह्यांच्यासाठी मी इथे राहिलं पाहिजे. ते मला बाबांसारखे आहेत. मुलगी म्हटलंय त्यांनी मला, मी मदत केलीच पाहिजे त्यांना. मी त्यांना मदत केली नाही तर तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप होईल. आणि ते बिचारे इतके दिवस, इतकी वर्ष त्या खोलीत अडकलेले आहेत. त्यांना तिथून बाहेर काढायचंय मला, पण कसं करू, काय करू मला काही कळतच नाही. त्यांच्याबद्दल घरात कुणालाही विचारलं तर कुणी काहीही नीट सांगत नाही. आणि मला माहिती आहे त्यांच्या तब्येतीचं आणि त्या फोटोचं नक्कीच काहीतरी रहस्य आहे. ते शोधलं पाहिजे मला. फोटो? कोणाचा फोटो? अगं मी चारुहास सरांच्या खोलीत भुवनेश्वरी मॅडमचा एक फोटो पाहिला होता, ज्याला हार होता. अगं जिवंत माणसाच्या फोटोला हार कसा काय असेल? तेच तर ना, तेच मला कळलं नाही. काहीतरी गडबड आहे आई. आणि कितीतरी वेळा मी आजींना, अधिपतींना ह्याबद्दल विचारलं, पण मला कुणी काहीच सांगत नाही. आजींना विचारलं तर त्या म्हणतात की वेळ आली की कळेल. आणि मुळात मला कळत नाही की भुवनेश्वरी मॅडम आणि चारुहास सर यांचं लग्न झालेलं असून सुद्धा, नवरा बायको असून सुद्धा ते एका खोलीत का राहत नाही. आणि इतकी वर्ष त्यांच्या इतक्या गोळ्या सुरू आहे, ट्रीटमेंट चालू आहे, पण नेमकी ही ट्रीटमेंट कशाची आहे हे मला माहित नाही. काहीतरी गडबड आहे. मला कळतच नाही हे काय घडतंय सगळं. मला शोधलं पाहिजे नक्की काय गडबड आहे. हे बघ अक्षू, जे काही करशील ना बाळा, ते थोडं जरा सांभाळून कर. हा हो. आणि अक्षू काही मदत लागली ना तर आम्हाला सांग. हो हो बाबा. बरं चल, आता निघू का आम्ही? अगं आई, थोडा वेळ घरी आला असतात. नको बाळा, हे बघ हे पैसे आजच्या आज मॅडमना दे आणि आपण बोलू फोनवर. आणि काळजी घे स्वतःची. येतो आम्ही. घे काळजी. येतो बाळा. चल. चल.